हॅलो नमस्कार. मी डॉक्टर विजय साळुंके आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत विपणन, अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये म्हणजे मार्केटिंग मीनिंग, डेफिनेशन्स अँड द कॅरेक्टरिस्टिक्स. सो आपण पहिल्यांदा सुरुवात करूया. त्याचा जो अर्थ आहे, विपणनाचा अर्थ किंवा मिनिंग ऑफ मार्केटिंग. विपणन म्हणजे ग्राहकांच्या गरजा व इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्पादने व मूल्याची निर्मिती व देवाणघेवाण करणारी प्रक्रिया आहे. ही कशी आहे की मार्केटिंग इज अ प्रोसेस. इट इज अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अँड एक्सचेंजिंग प्रोडक्ट्स अँड व्हॅल्यू टू फुलफिल द नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ द कस्टमर्स. ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत, ग्राहकांच्या ज्या इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी उत्पादने व मूल्यांची निर्मिती व त्याची देवाणघेवाण करण्यासाठी जी काही आपल्याला प्रक्रिया लागणार आहे, तर त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतोय की एक मार्केटिंग किंवा विपणन असं म्हटलं जातं. तर त्याच्या काही वेगवेगळ्या जे काही आपले मार्केटिंगचे एक्सपर्ट्स आहेत किंवा अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन आहे, त्यांनी काय केलेलं आहे की त्याची व्याख्या केलेली आहे. तर मार्केटिंग चे व्याख्येमध्ये आपण असं बघूया किंवा विपणनाच्या व्याख्येमध्ये की विपणन ही एक सामाजिक आणि आर्थिक प्रक्रिया असून ज्याद्वारे व्यक्ती आणि व्यक्तिसमूह आवश्यकता आणि गरजा पूर्ण करण्यासाठी मूल्य असणारी उत्पादने निर्माण करतात व इतरांबरोबर त्यांचे आदानप्रदान करतात. मग ह्याच्यामध्ये आपण जसं मिनिंगमध्ये बघितलं तसंच आहे की डेफिनेशनमध्ये की मार्केटिंग ही काय की एक सामाजिक आणि व्यवस्थापकीय प्रक्रिया आहे. इट इज अ प्रोसेस बाय विच इंडिव्हिज्युअल्स अँड ऑर्गनायझेशन. मग काय म्हणजे याच्यामध्ये काही व्यक्ती आणि व्यक्तिसमूह आवश्यकता आणि गरजा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे व्यक्तींच्या आवश्यकता असतील किंवा व्यक्तिसमूहांच्या आवश्यकता असतील, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मूल्य असणारी उत्पादने, म्हणजे त्यांना जे गरजे असतील उत्पादने असतील तर निर्माण करतात आणि इतरांबरोबर त्याचं काय करतात की एक्सचेंज, आणि त्याला काय म्हणतात आपण आदानप्रदान करतात. तर हे फिलिप कोटलर यांनी व्याख्या दिलेली आहे. हे फिलिप कोटलर एक मार्केटिंगमधले तज्ज्ञ आहेत, त्यांनी ही व्याख्या केलेली आहे. तसेच आपल्याला एक दुसरी व्याख्या बघता येईल की ती ग्राहक अशील किंवा भागीदार आणि एकूणच समाजाला उपयुक्त असणाऱ्या उत्पादनांची निर्मिती, संप्रेषण, वितरण आणि विनिमय करण्याशी संबंधित कार्यसंघटना आणि प्रक्रियांचा संच म्हणजे विपणन होय. ही व्याख्या जी केलेली आहे ती काय की अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने केलेली आहे. परत त्याच्यामध्ये पण तेच आहे, काय की मार्केटिंग इज अ ॲक्टिव्हिटी सेट ऑफ इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोसेस. इट इज अगेन प्रोसेस ऑफ क्रिएटिंग, कम्युनिकेटिंग, डिलिव्हरिंग अँड एक्सचेंजिंग द ऑफरिंग्स that have the value of customers, clients, parents, अँड द सोसायटी ॲट लार्ज. सो हे परत काय केलेलं आहे की आपण म्हणू शकतो की प्रक्रिया आहे आणि ती अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं काय केले आहेत की डेफिनेशन्स दिलेले आहेत. त्या डेफिनेशन्स आपण बघितल्या. आता आपण पुढचा जो मुद्दा बघणार आहोत त्याची वैशिष्ट्ये, जी विपणनाची वैशिष्ट्ये आहेत किंवा मार्केटिंगचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते संघटित कार्य, ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी. दुसरं जे आहे ते ग्राहक समाधान, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तिसरं जे आहे ते बाजारपेठ आणि मार्केट एक्सप्लोरेशन. देन संशोधनाची निर्मिती, क्रिएशन युटिलिटीज, सातत्यपूर्ण प्रक्रिया, कंटिन्युअस प्रोसेस, व्यवस्थापकीय कार्य, मॅनेजरियल फंक्शन्स, गतिमान आणि सर्वव्यापी, डायनामिक अँड युनिव्हर्सल, सामाजिक स्वरूप आणि सोशल नेचर, आणि विपणन पर्यावरण, मार्केटिंग इन्व्हायरमेंट. अशा पद्धतीने ह्याची वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये जे आपण पॉईंट बघितले त्याच्यामध्ये आपण आता प्रत्येक एक पॉईंट हा त्याच्यामध्ये एक्सप्लेन करत जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये माहिती समजून घेणार आहोत. तर पहिला जो मुद्दा आहे तो काय की संघटित कार्य, ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी. मार्केटिंग ही काय आहे की ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी आहे. विपणनामध्ये वाहतूक असेल, संग्रहण असेल, जाहिरात असेल, विमा, बँकिंग यांचा समावेश होतो. म्हणजे याच्यामध्ये वाहतूक येतं. म्हणजे मार्केटिंगमध्ये किंवा विपणनामध्ये फक्त आणि फक्त काय विक्री हेच येत नाही, तर विक्री हा एक त्याच्यातला घटक आहे. तर त्याच्यासोबत विक्रीसोबत कुठले घटक येतात, विपणनामध्ये वाहतूक येतं, संग्रहण येतं, जाहिरात येते, विमा येतं, बँकिंग येतं, यांचा त्याच्यामध्ये सर्व समावेश होतो. जसं की वाहतूक म्हणलं तर आपण एका ठिकाणाहून माल उत्पादित केला तर दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपल्याला वाहतुकीची गरज आहे. तसंच आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण सर्व माल एका दिवशी विक्री करू शकतो का, तर नाही करू शकत. मग आपल्याला काय करायचं, त्या मालाचे तिथं संग्रहण करणं गरजेचं आहे. तसंच ती माल जर तो माल आपल्याला विक्री करण्यासाठी तो माल तिथं उपलब्ध आहे, लोकांना उपलब्ध आहे हे माहिती होण्यासाठी आणि आपल्या मालाबद्दल माहिती होण्यासाठी आपल्याला त्या जागेवरती किंवा त्या ठिकाणी आपल्याला जाहिरात करणं गरजेचं आहे. तर ती जाहिरात ही त्याच्यामध्ये येतोय. तसेच आपण ज्या ठिकाणी वाहतूक करतोय, ज्या ठिकाणी संग्रहण करतोय, त्या ठिकाणी मालाची काही नुकसान झालं तर त्या मालाच्या नुकसानीला एक कव्हर म्हणून आपण विमा त्याचा काढू शकतो आणि तो काढलेला विमा हा त्याच्यामध्ये तो एक ह्याच्यामध्ये विपणनाचाच भाग होऊ शकतो. तसंच त्या ह्याच्यामध्ये बँकिंगचं जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, ते सगळे बँकिंगच्या आधारे केले जातात. म्हणून ह्याला म्हटलं जातं मार्केटिंग ही काही एक सेलिंगच किंवा विक्री ही एक ॲक्टिव्हिटी नसून त्यातही संघटित कार्य म्हणून ओळखली जाते. दुसरा जो मुद्दा आहे तो समाधान आणि
ग्राहक समाधान, कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ग्राहकांचे समाधान ही विपणनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही सर्व जर बघितलं तरी सगळं त्याच्यामध्ये असलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा केंद्रबिंदू जो आहे तर तो काय आहे तर ग्राहकाचे समाधान. आपण जे प्रोडक्ट तयार करतोय, आपण जी सेवा तयार करतोय, आपण जे उत्पादन तयार करतोय, त्या उत्पादनापासून, त्या सेवेपासून, त्या प्रोडक्टपासून काय व्हायला पाहिजे की ग्राहकाचं समाधान होणं आवश्यक आहे. आणि हे आपण मार्केटिंगच्या माध्यमातून किंवा विपणनाच्या माध्यमातून करत असतो. म्हणून हेही त्याचं वैशिष्ट्य मानलं गेलं आहे. तसंच बाजारपेठ शोध. आपल्याला मार्केटिंग ही काय की सततची प्रक्रिया आहे. मग आपल्याला बाजारपेठ ही कंटिन्युअसली शोधतच जायला पाहिजे, त्याचं एक्सप्लोरेशन कंटिन्यूस करत आलं पाहिजे. विपणनामुळे नव्या बाजारपेठांचा शोध घेता येतो. म्हणजे आपण काही फक्त एकाच ठिकाणी व्यवसाय करू शकत नाही. आपल्याला आपला बाजारपेठ वाढवण्यासाठी, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला सतत मार्केटिंगचा किंवा आपल्याला सतत त्या व्यवसायाचा सतत वापर करणं किंवा त्याचा शोध घेत राहणं आवश्यक आहे. म्हणून मार्केटिंगचं बाजारपेठ शोध हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच उपयोगितांची निर्मिती, क्रिएशन ऑफ युटिलिटी. याच्यामध्ये कसं आहे की आपण एखादी वस्तू निर्माण केलेली असेल आणि ती वस्तू त्या ग्राहकापर्यंत पोहोचल्यानंतर ग्राहकाला त्याचा उपयोग होणार असेल, त्याचा उपयोग होणार असतो आणि तो जो वापर करतो त्याला आपण युटिलिटी असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काय की मग वेगवेगळ्या प्रकारची असते. त्याच्यामध्ये स्थान म्हणजे प्लेस, कुठल्या ठिकाणी तुम्ही विकताय आणि कधी विकताय, समय युटिलिटी, त्याला टाईम युटिलिटी असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी तुम्ही त्या वेळेवरती त्या एखाद्या गोष्टीची गरज आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या ठिकाणी लग्नामध्ये एखादी कुर्ती पाहिजे असेल किंवा एखादा आपल्याला म्हणजे त्या गोष्टीची त्या आवश्यकता असते आणि ती गोष्ट त्या वेळेला मिळाली तरच त्या गोष्टीची किंमत असते. नंतर मिळाली तर त्याची व्हॅल्यू कमी होते किंवा ती आपल्याला होत नाही. किंवा एखाद्या आपल्याला सणाच्या ठिकाणी असेल तर त्याच वेळेस आपल्याला ती वस्तू मिळाली पाहिजे आणि तरच आपण त्याचे आपण म्हणू शकतो की सम युटिलिटी असेल, मालकी असेल किंवा त्याची मालकी हस्तांतर होते, विक्रेत्याकडून ती ग्राहकांकडे जाते. या उपयोगितांची निर्मिती विपणनाद्वारे किंवा मार्केटिंगद्वारे केली जाते. म्हणून त्याला आपण विपणनाद्वारे होणारे स्थान, समय आणि मालकी या उपयोगितांची निर्मिती विपणनाद्वारे केली जाते. तसंच सातत्यपूर्ण प्रक्रिया ही काही एकदा केलेली प्रक्रिया आहे का, एकदा केल्या आणि सोडून दिल्या असं होणार नाही. याच्यामध्ये काय की आपल्याला सतत काम करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय करत असता, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्ट म्हणजे तुम्ही तयार केलेली वस्तू ही तुम्हाला ग्राहकांना सतत पुरवायची आहे. त्याला कंटिन्युअस प्रोसेस, परपेच्युअल असलं पाहिजे तुमचा व्यवसाय. तुमचा व्यवसाय काय एका वर्षासाठी, एका महिन्यासाठी, एका ह्याच्यासाठी नसतो. तुम्हाला आपला व्यवसाय काय करायचा असतो की आपल्याला सस्टेन ठेवायचा असतो, आपल्याला परपेच्युअल ठेवायचा असतो, कायमस्वरूपी आपला व्यवसाय चालला पाहिजे. त्याच्यामुळं कायमस्वरूपी आपल्या व्यवसायाची सुद्धा प्रोसेस होणं गरजेचं आहे. ग्राहकांच्या गरजांनुसार विपणन प्रक्रियेत सातत्याने बदल होतो, त्याच्यामध्ये बदल होत असतो आणि त्याच्यामध्ये आता जसं बदल होत गेलेले आहे तसं या प्रक्रियेमध्ये पण बदल होत गेलेले आहेत. पहिले आपले जर हे असतील सर्व तर ते मॅन्युअल होतं. आता आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो, तंत्रज्ञानाचा वापर करतो, तर ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात आणि हे बदल आपल्याला स्वीकारून त्या बदलाप्रमाणे आपल्याला आपलं विपणन प्रक्रियेत पण बदल करणं गरजेचं आहे. हे व्यवस्थापकीय कार्य आहे. इट इज अ मॅनेजरियल फंक्शन. कारण की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं आपण बाजारपेठेची सगळी माहिती घेऊन नंतर आपण काय करत असतो की आपण निर्णय घेत असतो. आपल्या व्यवसायाचं, आपल्या मार्केटिंगची पॉलिसी तयार करत असतो, आपल्या विपणनाची पॉलिसी तयार करत असतो आणि ते करत असताना आपल्याला विपणन हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे अंग मानले गेलेले आहे किंवा ते आहेच. कारण की तो निर्णय जो काही आपण बाजारपेठेचं जे काही आपण रिस्पॉन्स घेत असतो, जे फीडबॅक घेत असतो बाजारपेठेतून, जे ग्राहकांचे फीडबॅक आहेत, एखादी वस्तू ग्राहकाला आवडते, नाही आवडत, का आवडत नाही, कशासाठी आवडत नाही, का बरं ते ग्राहक त्याच वेळी खरेदी करतो, त्याच वेळेस का बरं ग्राहकाची ती रिॲक्शन येते. तर ह्या सर्वांचा अभ्यास करून आपल्याला एक निर्णय घेणं गरजेचं असतं आणि निर्णय घेताना मार्केटिंग ची सगळी माहिती ही आपल्याला व्यवस्थापन मॅनेजरियल ठिकाणी देऊन ते त्याच्याप्रमाणे मॅनेजरियल फंक्शन म्हणून काम केलं जातं. इथं आपल्याला तो निर्णय घेणं गरजेचं नसतं. गतिमान आणि सर्वव्यापी, डायनामिक आणि युनिव्हर्सल आहे. विपणन हे सर्व ठिकाणी लागू पडणारे व सतत बदलणारे क्षेत्र आहे. याच्यामध्ये कसं आहे की विपणनामध्ये सर्वव्यापी आहे. म्हणजे जसं म्हणलं की पॉलिटिक्समध्ये आहे किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असू द्या, कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये असू द्या, जसं की आपले प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असू द्या, या सगळ्या ठिकाणी लागू पडणारे आहे आणि सतत बदलणारे क्षेत्र आहे. याच्यामध्ये एकाच वेळेस किंवा आपण म्हणलं का युनिव्हर्सल एकाच प्रकारचं नाही आहे, हे कंटिन्युअसली चेंज होणारं आहे आणि ते बदल आपल्याला सतत स्वीकारणं गरजेचं आहे. जर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये टिकून राहायचं असेल तर. बघा याच्यामध्ये आपण काही उदाहरणं घेऊ शकतो की जर तुम्ही तो तुमच्या
मार्केटप्रमाणे बदल नाही केले तर तुम्ही मार्केटमधून बाहेर पडू शकता. जसं की नोकिया असेल किंवा कोडॅक असेल, तर ह्या अशा मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या होत्या, ज्यांचा एक काळ होता की त्यांचा मार्केटवरती पूर्णपणे होल्ड होता, त्या मार्केटच्या राजा होत्या, पण त्या नाही राहू शकल्या आणि त्या आज मार्केटमधून बाहेर आहेत. तर हे त्याच्यामुळं मार्केटिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने ग्राहकांचे रिस्पॉन्स घेता आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून तुम्ही त्याच्यावर निर्णय कसे घेता, त्यावर तुमचा व्यवसायाची यशस्वीता किंवा त्याचा आपण सक्सेस अवलंबून असतं. आणि हे सामाजिक स्वरूप आहे, सोशल नेचर. याच्यामध्ये मार्केटिंग हे सोशल नेचर आहे. विपणनामुळे समाजाच्या गरजा पूर्ण होतात व राहणीमान उंचवते. का बरं? तर जसे जसे बदल होत असतात त्या बदलाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात. जसं ग्राहकांच्या गरजा बदलतात, त्या गरजा बदलल्या की आपल्याला काय करावं लागतं की आपले आपले प्रोडक्ट बदलावं लागतात आणि प्रोडक्ट बदलले की त्याप्रमाणे काय होतं की त्यांचे राहणीमान बदलत असतं. जसं हे आहे, म्हणजे एकतर प्रोडक्टच्या प्रमाणे राहणीमान बदलतं किंवा त्या ज्या बदललेल्या राहणीमानाप्रमाणे आपल्याला आपल्या व्यवस्थापनामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या प्रोडक्टमध्ये, आपल्या सेवेमध्ये बदल करणं गरजेचं असतं. जसं की पहिल्या सुरुवातीला बघा, टेक्नॉलॉजी एवढं किंवा इंटरनेट एवढं नव्हतं, आता इंटरनेट आलेलं आहे, तर त्याचे फायदे होत आहेत. किंवा आपण जसं बघितलं की नाही का, आता पहिल्या कंपन्या ह्या पेट्रोलच्या डिझेलच्या गाड्या चालवत होत्या, आता कंपन्या काय करतायत की लाईटच्या इलेक्ट्रिक व्हेकल्स चालू करतायत. तर हे सर्व होणारे बदल आहेत आणि हे बदल आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे काय की सामाजिक बदलानुसार हे आपल्याला ॲडजस्ट करणं गरजेचं असतं. विपणन पर्यावरण, मार्केटिंग एन्व्हायरमेंट, आर्थिक आणि सामाजिक तांत्रिक घटक विपणनावर परिणाम करत असतात. इत्यादी घटक विपणनावर वेगवेगळे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, पर्यावरण हे काय की आर्थिक आहे, सामाजिक आहे, तांत्रिक आहे, पॉलिटिकल आहे. हे सगळे घटक जे आहेत ते विपणनावरती परिणाम करतात. जर त्याचं ग्राहकांचे पैसे खरेदी विक्रीचं क्षमता काय आहे, समाजामध्ये ते कुठल्या बॅकग्राऊंडचे आहेत, कुठल्या समाजाचे आहेत, त्याप्रमाणे त्यांची खरेदी विक्री होते. किंवा आपण आता बघू शकतो की नाही का, तंत्रज्ञान बदलत चालले आहे, तर ते बदललेले तंत्रज्ञानचा कसा फायदा होतो, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातात. तर हे सर्व आपण बघितलं तर निष्कर्षामध्ये आपण असं होऊ शकतो की विपणन ही ग्राहक, व्यवसाय व समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि ह्याच्याप्रमाणे आपल्याला ज्या गरजेप्रमाणे ही वरील सर्व वैशिष्ट्ये ही महत्त्वाचे आहेत, जी मार्केटिंग किंवा विपणनामध्ये याचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्याला काय याच्यामध्ये शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आपण पुढील लेक्चरमध्ये त्या शंकांचं निरसन करूया. आणि हा